नमस्कार. जगभरातील सर्व फुलेप्रेमींना मी विजय वडवेराव, आयोजक आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे 2025 सस्नेह नमस्कार करतो. सविनय जय भीम बांधवांनो, 2 जानेवारी ते 5 जानेवारी या 4 दिवसाच्या दरम्यान आपण पाहताय की SM जोशी सभागृह, नवी पेठ, गांधी चौक, पत्रकार भवना शेजारी या SM जोशी सभागृहात जगातील पहिलाच पुण्यात होणारा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं मी आयोजन केलेलं आहे. 2 जानेवारीला तुफान गर्दी केली रसिकांनी, कवींनी. जवळपास 2 दिवसामध्ये मिळून 2 आणि 3 जानेवारीमध्ये 300च्या वर कवी आणि एकपात्री शालेय विद्यार्थी नाट्यछटा सादर झाल्या, सांगीतिक पोवाडे सादर झाले. हा भरघोस प्रतिसाद पाहता पुण्यामध्ये दरवर्षी हा फुले फेस्टिवल होणारच असा मला विश्वास आहे. आपणही पुणेकरांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन या फेस्टिवलचा लाभ घ्यावा आणि पुण्यात फुले जिंकलेच पाहिजेत असं आपण सगळ्यांनी ठरवूया आणि पुण्यात फुले जिंकतीलच. या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय अतिशय सुंदर नयनरम्य अशी रांगोळी आपल्या फुलेप्रेमींनी रेखाटलेली आहे. सर्व फुलेप्रेमींचं हार्दिक स्वागत. मित्रहो, या पुण्यामध्ये फुले जिंकलेच पाहिजे. अतिशय सुंदर रांगोळी रेखाटलेली आहे, अतिशय सुंदर. आपण सर्व फुलेप्रेमींनी अवश्य याचा लाभ घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. SM जोशी सभागृहाचं अतिशय सुंदर प्रसन्न असं वातावरण. SM जोशी सभागृहाचं अतिशय सुंदर असं हे प्रसन्न वातावरण. आणि या वातावरणात आजपर्यंत आम्ही देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत आजवर केलेल्या कार्याचा सगळा लेखाजोखा वृत्तपत्राने अतिशय सुंदर घेतलेला आहे. SM जोशी सभागृहाचं अतिशय सुंदर असं मनमोहक प्रसन्न वातावरण, अतिशय सामाजिक असा परिसर, अतिशय सुंदर. या प्रसन्न अशा वातावरणात आपण पाहताय आंतरराष्ट्रीय जगातील जळगाव जिल्ह्यातील भिडेवाडा जिल्हास्तरीय हा कार्यक्रम, हे कवी संमेलन, प्रचंड प्रतिसाद. पुणे शहरातील हे भिडेवाडा जिल्हास्तरीय कवी संमेलन. मित्र हो, पुण्यात फुले जिंकलेच पाहिजेत आणि जिंकतीलच असा आम्हाला विश्वास आहे. जगाच्या इतिहासातील देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यातील, मोडकळीस आलेल्या भिडेवाड्यातील जगाच्या इतिहासातील हे पहिलेच कवी संमेलन 13 जुलै 2015 साली गणिमी काव्याने अक्षरशः 15 ते 20 कवी लपून छपून जाऊन आम्ही आतमध्ये शिरून सारवण घेऊन झाडलोट करून केलेलं एक नयनरम्य अविस्मरणीय अशी आठवण. देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. मी हजारो रुपयांची बक्षिसे जाहीर केलेली होती, ती वितरितही केली आणि त्याचा पुरस्कार वितरण सोहळा हा
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे आयोजित केलेला होता. सावित्रीमाईचं जन्मगाव नायगाव या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील जिल्हास्तरीय कवी संमेलन आपण भिडेवाडा कवी संमेलन आपण पार पाडलेलं होतं. अतिशय सुंदर असं नयनरम्य वातावरण. पिंपरी चिंचवड येथे विभागीय भिडेवाडा कवी संमेलन आपण आयोजित केलेलं होतं. देशातील मुलींच्या पहिल्या शाळेविषयी भिडेवाड्याविषयी जेवढी काही जनजागृती आपल्याला करता येईल एवढे आपण पुण्यात पहिल्यांदाच 7 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचं आयोजन केलं होतं. जवळपास 11 तास 225 कवींनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्या काव्याच्या माध्यमातून गुणगौरव केलेला होता. धुळे जिल्ह्यात आपण जिल्हास्तरीय भिडेवाडा कवी संमेलन घेतलं होतं. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद. सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली होती. आणि यवतमाळ येथील आपल्या देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानातील कवी कार्यकर्त्यांनी फुलेप्रेमींनी अतिशय सुंदर असं जिल्हास्तरीय कवी संमेलन आरणी येथे घेतलेलं होतं. शेकडो कार्यकर्ते आपले दिवस रात्र राबत आहेत. त्यामुळे आपण काहीतरी करू शकतोय. जसे आपले हक्क आहेत तसे आपले काही कर्तव्य सुद्धा आहेत. SM जोशी सभागृहातील हा असा एक सुसज्ज असा अतिशय सुंदर संविधान कट्टा भारतीय राज्यघटनेने आपल्याला लोकशाही बहाल केली. मूलभूत हक्क आणि आपली कर्तव्य दिली. आणि SM जोशी सभागृह असं सभागृह आहे की जिथे खऱ्या अर्थाने संविधानाचा जागर केला जातो. याच्याविषयी खूप आनंद वाटतोय. प्रचार प्रसार केला जातो. संविधान कट्टा अतिशय सुंदर असा संविधान कट्टा आणि सामाजिक आणि देशप्रेमाने उत्स्फूर्त भरलेलं असं हे SM जोशी सभागृहाचं वातावरण. सुसज्ज असा परिसर, स्वच्छ, अतिशय नयनरम्य अशा वातावरणात खरंच तर आज माझ्या तोंडात सारखाच नयनरम्य असा शब्द येतोय. त्याचं कारण असं आहे, 3 दिवस भरपूर गर्दी होती. आजही शनिवार आहे, जवळपास अर्धा दिवस सुट्टी आहे. आजही जवळपास गर्दी होणार आहे. नावनोंदणी कवींच्या नोंदणी करताना आमचे फुलेप्रेमी कवयित्री प्रतिभा कीर्तिकर मॅडम, क्रांती विंदे मॅडम आणि गोव्यावरून आलेल्या गुलाब वेर्णेकर मॅडम हे कवींचे नाव नोंदणी करतायत. काही कवींचा नाश्ता सुरू आहे सकाळचा. बरं आहे. ही आमची छोटी साऊ नाश्ता करते. नमस्ते. हे SM जोशी सभागृहाचं अतिशय सुसज्ज असं सभागृह, अतिशय आधुनिक आणि सुंदर असं वातावरण आहे.